प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्ति के लिए येशू ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 27 नोव्हेंबर 2024 बुधवार। कुटुंब एक रणगाण आहे आणि जर परमेश्वराला त्यांची सेवा करायची असेल तर तुम्ही आजचा दिवस निवडून द्याल। पण मी आणि माझे घर आम्ही परमेश्वराची सेवा करू। योशुआ 24 अध्याय 15 वचन। सैतानने नेहमी कुटुंब विरोधात वेतन युद्ध आणि कुटुंबातील एकता कारण कुटुंब आहे की कुटुंब देवाने दिले आहे आणि सरकारचे पहिले प्रकार। पण सैतान कुटुंब बनवते मध्ये एक रणगाण। आज पतीने त्यांची बायका मारहाण केल्या आहे जिथे कुटुंब आहेत अज्ञात पत्नीचे प्रकरण आहेत। त्यांच घरात राहणारे जोडपे आहेत परंतु एकमेकाशी बोलू नका आणि एकमेकांना क्षमा करू नका। परिणामी कुटुंबे असा विसर्ग प्रमाणे नरकात बदललेले आहे। कुष्ठरोगी कुटुंबातील कुटुंबी विकसित होतात ज्यामध्ये पाहिजे देवाची प्रेमाने भरून टाका। एक मुलांनी या सर्व गोष्टीचा सर्वात प्रभाव पाडला आहे। मनुष्याने एकटे असणे चांगले नाही म्हणून देवाने त्यांच्यासाठी एक योग्य जगत केले। प्रेम या ऐक्य आणि असणे हे किती आशीर्वाद आहे। मनाची एकता कुटुंबात। जेव्हा कुटुंबातील दोन सदस्य एक मन नसतात तेव्हा देव त्यांना जे प्रार्थना करतो तेच त्यांना देईल। तीन लोक त्यांची नावावर एकत्र जमले आहेत तेव्हा त्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती खाली उतरेल। 1000 पाठलाग करू शकता। आणि जेव्हा पती पत्नी प्रार्थनेत एकत्र येतात तेव्हा त्यांनाही 10,000 लढण्यासाठी ठेवू शकता। एक 3 पट काही त्वरित लुटलेल्या नाही। पाश्चात्य देशामध्ये कुटुंबे दूर पडत आहेत। विवाह न करता एक माणूस आणि एक स्त्री भेटणे सामान्य आहे आणि ते अगदी लहान समस्यासाठी देखील वेगळे येतात। यामुळे मुले सर्वात जास्त प्रभावित होतात आणि अनाथ म्हणून वाढतात आणि त्यापैकी बरेच औषधे व्यसनाधीन होतात। पवित्र शास्त्र म्हणते जर परमेश्वर घर बांधत नाही तोपर्यंत ते श्रम करतात। जोपर्यंत परमेश्वराने सागराचे रक्षण केले नाही तर बरोखरी व्यर्थ ठरतो। स्तोत्र 127 अध्याय 1 वचन। घर बांधण्यासाठी कौटुंबिक प्रार्थना करणे आवश्यक आहे। प्रार्थनाशिवाय हे कुटुंब छतासारखे घरासारखे आहे। म्हणून आपण कुटुंबातील एकतेसाठी उत्सुकतेने प्रार्थना केली पाहिजे। आमचे प्रभू येशू प्रवेश करणाऱ्या अनेक घरे आहेत। जेव्हा तो जकरियाची घरी गेला तेव्हा तो म्हणाला जकरिया द्वारा घरा आणि खाली ये कारण आज मला तुमच्या घरात राहायचे आहे। लूक 19 अध्याय 5 वचन। परमेश्वराने त्या घरात प्रवेश केला तेव्हा परमेश्वराने त्या घरात प्रवेश केला। जेव्हा परमेश्वर त्यांची मुलींच्या घरी गेला तेव्हा मृत कोण होता पुन्हा जीवित केले गेले। जेव्हा त्याने पेत्रेच्या सासूच्या घरात प्रवेश केला तेव्हा त्याने एक चमत्कार केला आणि ताप टाकला। त्याने बेथानी येथील घरात प्रवेश केला तेव्हा त्याने मेले लजर जिवंत उठविले आणि आजही तो तुमच्या दरवाजावर उभा आहे आणि तो भोकला आहे। प्रकटीकरण 3 अध्याय 20 वचन। देवाचे मुलांनो, तुमचे घर कसे आहे? आपण प्रभूला महत्त्व दिले आणि त्याला मान दया आणि त्याला ठेवावरील आपल्या आयुष्यातील सर्व काही देवाचे विपुल उपस्थिती असल्या तुझे कुटुंब। पुढील ध्यानासाठी वचन मी येथे आहे आणि परमेश्वराने मला दिले आहे। सर्वशक्तिमान परमेश्वराने इस्रायलमध्ये चमत्कार व अद्भुत गोष्टी केल्या आहेत। येसाया 8 अध्याय 18 वचन। दिवसासाठी बायबल वाचन सकाळी एजेकिएल 30 अध्याय 31 अध्याय 32 अध्याय। संध्याकाळी
पहिले पीटर अध्याय 4. धन्यवाद.